पुण्याला जाण्यासाठी म्हणून मी त्याच रात्रीच्या गाडीने निघाले. मन कसे अगदी वेडावल्यासारखे झाले होते. बर्थवर अंग टाकले पण डोळ्याला डोळा लागेना. मनात नाही नाही त्या कल्पना येत होत्या. घरी पोचताच आई मला भेटेल काय? ती शुद्धीत सुद्धा नसेल का? किंवा मुळी तिची भेटच होणार नाही. तो अभद्र विचार मनात येताच सर्वांगात शिरशिरी आली. आई भेटली नाही तर काय होईल? आईच्या जीवावर मी आजवर जगले होते. माझ्या आयुष्यात मला तिचाच काय तो एक आधार होता. बाबांची ओळख नुसती वडिलकीच्या नात्यापुरती. माझा त्यांना अभिमान असे नाही, पण दादाबद्दलचा त्यांचा अभिमान फार तीव्र होता. त्यांना वाटे, गोदू काय, एक मुलगी. अल्पवयात BA झाली. जिकडे तिकडे कौतुक झाले. आपली मुलगी म्हणून आपणही अभिमान वागवला, पण आपल्या नावासाठी तिचा काही उपयोग नाही. त्यांना वाटे, लग्न झाले, नाव बदलले की आपला संबंध संपला. तिच्या विद्वत्तेचा किंवा बुद्धीचा धनी दुसरा होणार. तो तिचा नवरा फार तर तिच्याबद्दल अभिमान बाळगील, पण आपले नाव चालवणार आपला मुलगा. आणि म्हणूनच त्यांना दादाचा फार अभिमान वाटत असे. लहानपणापासून दादा माझा मत्सर करीत असे. मी अल्पवयात ग्रॅज्युएट झाले याची कोणी तारीफ केली तर त्याला वैषम्य वाटत असे. मुलगी आहे हे कळल्यावर परीक्षक लोक जास्त मार्क देऊन मुलीला पास करून घेतात, वरचा वर्ग देतात, असा इतर पुरुष विद्यार्थ्यांसारखा त्याचाही आक्षेप असे. त्यातून आता त्याचे लग्न झालेले. बायको फारशी शिकलेली नव्हती, पण चांगलीच देखणी असल्यामुळे त्याचा सारा वेळ तिच्या भोवती घोटाळण्यात जात असे. नवरा बायकोचे चांगले जमते आहे असे दिसत असल्यामुळे इतर आयांप्रमाणे माझी आई त्यांच्या राबत्यात कसलीही आडकाठी आणत नसे. माझ्या आईचा हा चांगुलपणा शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या डोळ्यात चलत असल्यास नवल नाही. वडील भाऊही अशा रीतीने पारखा झालेला. खुद्द वडील ते तसे आणि आई एवढ्या मोठ्या अंतःकरणाची. इकडे वडिलांनी माझ्यासाठी लग्नाचा अट्टाहास धरलेला आणि याच क्षणी जर माझी आई मला सोडून गेली, त्या कल्पनेनेच माझे मस्तक भणाणून गेले. ती कल्पना येऊ नये म्हणून पुन्हा पुन्हा मी दुसऱ्या गोष्टीचा विचार करू लागले. चिपळूणच्या आणि रत्नागिरीच्या आठवणी आठवू लागले. पण त्या प्रत्येक आठवणीशी कुठे ना कुठेतरी आईचा संबंध येतच असे आणि त्यामुळे मनाचा उद्वेग भयंकर उग्र स्वरूप धारण करीत असे. मला पुन्हा पुन्हा आश्चर्य वाटे ते हेच की असला भयानक विचार माझ्या मनात का यावा. मी पुण्याहून निघाले त्यावेळी आई बिछाण्यावर पडण्या इतकी काही आजारी नव्हती. किंबहुना आजारी नव्हतीच असे म्हटले तरी चालेल. नुसती थकल्यासारखी, खचल्यासारखी दिसत असे एवढेच. मग आता एकदम अशी आजारी कशी झाली? आणि तार करून बोलावणे पाठवीपर्यंत तिच्या प्रकृतीबद्दल मला कोणीच कसे कळवले नाही याचे मात्र मला राहून राहून आश्चर्य वाटत होते. उजाडता स्टेशनवर उतरले. दादा प्लॅटफॉर्मवर दिसला. तरीही माझ्या काळजात धस्स झाले. मी या गाडीने येणार हे आगाऊ कळवले नसतानाही तो स्टेशनवर का आला? तोच का आला? बाबा का आले नाहीत? उगीच मनाशी मी धाग्याला धागा जोडू लागले. मी गाडी खाली उतरले, पण दादाचा चेहरा गंभीर झालेला दिसल्यामुळे आईच्या प्रकृतीबद्दल विचारण्यासाठी माझ्या तोंडून शब्दच बाहेर फुटेना. पुन्हा असे वाटले की एरवी तरी दादा खुल्या चेहऱ्याने कुठे माझ्यासमोर येत असे. आम्ही टांग्यात बसलो. घरी आलो, पण दाराशी येताना माझे पाय लटपटू लागले. मला पाहताच बाबा समोर आले आणि म्हणाले, आलीस? शाब्बास. त्यावेळी कुठे माझा जीव खाली पडल्यासारखा झाला. आई आहे, आईची आणि माझी भेट होणार असे बाबांच्या चेहऱ्यावरील ओझरत्या आनंदी मुद्रेमुळे मला वाटू लागले. मी कसेबसे पाय धुतले आणि धावतच आईच्या खोलीत गेले. बिछाण्या शेजारी खुर्ची टाकून एक नर्स बसली होती. मला पाहताच ओठावर बोट ठेवून न बोलण्याची तिने खूण केली. मी जवळच असलेल्या दुसऱ्या एका खुर्चीवर थोडा सुद्धा आवाज न करता बसले. ती खुर्ची पायथ्यागत होती. नर्स उषाच्या बाजूला बसली होती. आईचा डोळा लागला होता, पण तिने डोळे उघडल्याबरोबर पहिल्याने तिची नजर माझ्यावर जावी या आशेनेच मी पायथ्यागत बसले. आईचा चेहरा पाहताच माझ्या काळजाचे पाणी झाले. आई भेटली खरी, पण तिचा सहवास फार दिवस लाभणार नाही असे तिच्या चेहऱ्याकडे पाहताच मला वाटले. इतक्या थोड्या अवधीत ती इतकी कशी थकली? तिला काय होत होते हे विचारण्याची उत्कंठा असली तरी मला आता संयमन करणे भाग पडले. किती वेळ तरी मी तिच्या चेहऱ्याकडे टक लावून पाहत तटस्थ बसले होते. तो प्रत्येक क्षण मला युगासारखा वाटत होता. आई केव्हा डोळे उघडील, केव्हा माझ्याकडे पाहिल, तिच्या तोंडाचा एखादा शब्द माझ्या कानी केव्हा पडेल याची वाट पाहताना माझा जीव कासावीस होत होता.
मध्ये एक वेळ बाबा येऊन दाराशी डोकावून गेले असावे असे मला वाटले. नर्स मात्र दगडी पुतळ्याप्रमाणे स्वस्थ बसून राहिली होती. जिज्ञासेने कासावीस झालेली माझी मुद्रा तिच्या नजरेस येताच तिने जवळचा एक कागद घेतला आणि त्याच्यावर टायफॉइड, केस पर्सेरियस, प्रिपेअर युअरसेल्फ फॉर द वर्स्ट एवढे शब्द लिहिले होते. प्रश्न विचारण्यासाठी माझे ओठ हलत आहेत असे पाहून तिने बोटाने पुन्हा संकेत केला आणि काही न विचारण्याची खूण केली. पुन्हा मी आईच्या चेहऱ्याकडे पाहत राहिले. सारा जीव कसा माझ्या डोळ्यात आला होता. काकुळतीने मी पुन्हा नर्सकडे पाहिले. पायातील बुटांचा यत्किंचितही आवाज न होऊ देता ती माझ्या शेजारी येऊन उभी राहिली आणि माझ्या मस्तकावरून हळूहळू हात फिरवू लागली. त्या स्नेहस्पर्शाने माझे मन उचंबळून आले आणि माझी इच्छा नसताही चटकन एक हुंदका माझ्या तोंडून बाहेर पडला. नर्सने रुमालाने माझे तोंड दाबून धरले, पण जे व्हायचे ते झालेच होते. गोदे, अशी अगदी खोल आवाजातील हाक माझ्या कानी आली. तो आवाज आईचा होता, पण न ओळखता येण्या इतका क्षीण झाला होता. ती हाक कानी पडताच माझ्या मनावरचा ताबा सुटला आणि आई आई म्हणत मी मोठ्याने हंबरडा फोडला. पुन्हा आपल्या रुमालाने माझे तोंड दाबून धरीत नर्सने मला गप्प बसायला लावले. पुन्हा त्याच क्षीण स्वरातले शब्द ऐकू आले. गोदे, मी काकुळतीने म्हटले. काय आई? आईने एकवार नर्सकडे पाहिले आणि ती काहीच बोलत नाही असे पाहून माझ्याशी बोलायला सुरुवात केली. गोदे, तू धावत येशील हे मला माहीतच होतं. सारखी घाई चालली होती, पण मी तार करू दिली नाही. आता माझं मला कळलं म्हणूनच तुला बोलावून घेतलं. तुझ्यासाठीच मी अजून जीव धरून राहिले आहे. आईच्या त्या शब्दांनी मला उमाळ्यावर उमाळे येऊ लागले. मी तोंड दाबून रडते आहे असे पाहून ती म्हणाली, रडून काय होणार गोदे? केव्हा तरी एक दिवस जायचं हे ठरलेलंच आहे, पण त्यापूर्वी. नर्स पुढे सरसावली आणि तिने आईला न बोलण्याविषयी हिंदी भाषेत हुकूम केला आणि त्याबरोबरच मलाही बाहेर जाण्यास सांगितले. मी माझ्या खोलीत गेले आणि कोचावर बसले. सहज समोर नजर गेली तो मला मांडीवर घेऊन काढलेला आईचा फोटो माझ्या नजरेला भेटला. आता मात्र माझ्याने राहावेना. मी ओक्साबोक्शी रडू लागले. तोच बाबा आत आले आणि माझ्या मस्तकावरून हात फिरवून म्हणाले, मन घट्ट कर गोदे, प्रसंगाला तोंड दिलं पाहिजे. आलं दुःख काही टाळता येत नाही. तू काही इतर मुलींसारखी नाहीस. जशी शिकलेली आहेस तशी समजूतदारही आहेस. इतर मुलींसारखं रडणं तुला शोभत नाही. बाबांनी एक दीर्घ निश्वास सोडला आणि सदऱ्याच्या टोकाने डोळ्यातील आसवे पुसून टाकून ते मला म्हणाले, ती गेली तर 2 माणसं अनाथ होणार आहेत. एक तू आणि एक मी. दादाचं लग्न झालं आहे. समाधानाला त्याला जागा आहे. मी अनाथ होणारच, पण पोरी, बाप हयात असूनही तू पोरकी होणार. तुझ्या लेखी मी असून नसून सारखाच होणार. त्या शब्दासरशी त्यांनाही एक हुंदका आला आणि ते मान फिरवून चटकन खोलीबाहेर निघून गेले. वहिनी येऊन मला घरात घेऊन गेली. आई बिछाण्यावर पडली होती. आहे नाही अशा स्थितीत ती होती, तरीही आमचे रोजचे व्यवहार सुरू होते. आम्ही स्नाने केली, जेवलो. प्रत्येकाने आपापल्या परीने थोडी थोडी झोपही घेतली. पुन्हा पुन्हा मी खोलीच्या दाराशी जाऊन येत होते. पण नर्स मला आत येऊन बसू देत नव्हती. किंबहुना कुणालाच आत येऊ देत नव्हती. संध्याकाळी आईला बराच आराम वाटू लागला आणि नर्सनेही मला तिच्या बिछाण्याशी बसण्याची परवानगी दिली. डॉक्टर येऊन पाहून गेले. ते जात असता त्यांना मी दारात गाठले आणि विचारले. तेव्हा ते म्हणाले, काय सांगू, माझ्या हाती काही राहिलं नाही. तुझी आई बरी होणं आता फक्त ईश्वराधीन आहे. मन घट्ट कर मुली, मन घट्ट कर, असे म्हणून ते घाईघाईने निघून गेले. जे काही समजायचे ते मी समजले. मी अगदी बधीर झाले होते. आजूबाजूला काय चालले आहे ते समजेना. तो समोर कोणीतरी येऊन उभे राहिल्याचा मला भास झाला. डोळ्यांना दृष्टी आली आणि समोर नाना दिसला. अगदी हलक्या आवाजात त्याने विचारले, कसं काय आहे? मी डॉक्टरांचे म्हणणे त्याला सांगितले. आम्ही दोघेही आईच्या खोलीत गेलो. नानाला पाहताच आईची मुद्रा उमललेली दिसली. खुर्च्या घेऊन आम्ही जवळ बसलो. त्यावेळी आम्हा दोघांच्या चेहऱ्याकडे आळीपाळीने पाहत ती नानाला उद्देशून म्हणाली, आलात, बरं झालं. मी जाणार यात शंकाच नाही. केव्हा जाणार एवढंच ठरायचं आहे. पहा नाना, गोदीवर नजर ठेवा. मी गेली की तिला दुसऱ्या कोणाचा आधार राहणार नाही. तिचा स्वभाव तुम्हाला माहीत आहे. कुठंच कुणाला ती मान वाकवणार नाही. पोरीच्या जातीला एकंदरीत ते वाईटच, पण ती तशीच आहे. माझ्या शिकवणीमुळे ती तशी झाली आहे. त्याला आता इलाज नाही.
बोलता येत आहे तोपर्यंत एकदाची बोलून टाकते. माझी गोदू तेज आहे, म्हणूनच तिचं लग्न व्हावं असं मला वाटत नाही. असल्यापुरी लग्नाला अगदी नालायक. त्यांना कमीपणा खपायचा नाही आणि लग्नाच्या बायका म्हणजे सर्वस्वी गुलाम. घरातून आग्रह होईल आणि त्यांच्या शब्दासाठी कदाचित ती लग्नाला तयार होईल. त्यावेळी तुम्ही नजर ठेवा. तो कोण असेल त्याची नीट चौकशी करा. तिला जो नवरा पाहिजे तो आजच्या एखाद्या बायकोसारखा तिच्याशी वागला तरच पुढं त्याची धडगट. हसू नका. मरणाच्या दारातून मी बोलते आहे. हिला नवरा नको, हिला एखादी बायको पाहिजे. असली ही मर्दानी पोर. नवरेपणाचा अभिमान धरणाऱ्या कुणा बावळ्या बृहस्पतीच्या हाती गेली तर त्या बिचाऱ्याचीच कंपक्ती भरेल. म्हणून म्हणते, तुम्ही नजर ठेवा. मी गेले की हिला निराधार झाल्यासारखं वाटू लागेल आणि मनाचा अभिमान विसरून ही कुणातरी मूर्खाशी लग्न करायला तयार होईल. ह्याचीच मला भीती वाटते. ऐक गोदे, तूही ऐक. ऐकलत नाना? तशा कुणा अपरिचित मूर्खाशी लग्न व्हायचा प्रसंग आला तर ऐकलत नाना? तुम्ही पुढं व्हा. तुम्ही हिच्याशी लग्न करा. तुमचा तिचा परिचय तरी आहे. एकमेकांची कुवत एकमेकांना माहीत तरी आहे. असे बोलून ती क्षणभर स्वस्थ राहिली. नर्स पुढे झाली आणि तिने नाडी पाहून हलकेच तिचा हात खाली ठेवला. आईने विचारले, आणखी 4 शब्द बोलू का? नर्सने मानेनेच होय म्हटले. आता काय बोलायचं राहिलं आहे म्हणा. असे म्हणून तिने एक दीर्घ निश्वास टाकला. मात्र माझ्या बोलण्याचा भलताच अर्थ घेऊ नका. तुम्ही तिच्याशी लग्न करा असं मी तुम्हाला सांगत नाही, किंवा तिनं तुमच्याशीच लग्न केलं पाहिजे असाही माझा आग्रह नाही. केव्हाही मी तिच्यावर अंमल गाजवला नाही, हुकूम केला नाही किंवा आज्ञा पाळायची सक्तीही केली नाही. आता तर ती सज्ञान झाली आहे. तिला लग्न करायचं नसेल तर त्यात मला आनंदच आहे. पण लग्न करावं असं केव्हा तिला वाटलं तर तिनं आपल्या तोलाचा नवरा पाहावा एवढीच माझी शेवटची इच्छा आहे. ती अगदी थकल्यासारखी झाली. बोलण्याच्या श्रमाने तिचे डोळे आपोआप मिटू लागले. असे पाहून नर्सनेही आम्हाला खोलीतून बाहेर जाण्यास हुकूम केला. आम्ही बाहेर पडत असताच बाबा आत आले. त्यांनी एक क्षणभरच माझ्याकडे पाहिले आणि ते म्हणाले, ठीक ठीक, अशीच धीराची मुद्रा ठेव. सकाळी काय घाबरली होतीस? आम्ही दोघेही येऊन दिवाणखान्यात बसलो. मधून मधून आम्ही एकमेकांकडे पाहत होतो, पण कुणाच्याच तोंडून शब्द निघत नव्हता. कितीतरी वेळ गेला. सकाळी आईच्या बिछाण्याकडे बसण्यावेळी मला जसे क्षण युगासारखे वाटत होते तोच भास या क्षणीही झाला. क्षणभराने बाबा आत आले आणि एक खुर्ची ओढून घेऊन आम्हा दोघांच्या मध्ये बसले. नानाने विचारल्यामुळे पहिल्यापासून आईची प्रकृती कशी काय बिघडली, कसकसे उपचार केले वगैरे हकीकती सांगण्यास त्यांनी सुरुवात केली. थोड्या वेळाने नाना निघून गेला. आमच्याशी बोलल्यानंतर आईने जे डोळे मिटले ते पुन्हा उघडले नाहीत. पुन्हा ती शुद्धीवर आली नाही. त्याच रात्री पहाटेच्या सुमारास माझी आई मला सोडून गेली. मी निराधार झाले. सकाळी आसन्न मरण स्थितीत तिला पाहिले त्यावेळी मला रडण्याचा उमाळा आला होता. पण यावेळी माझ्या डोळ्यातून एक टीप सुद्धा आले नाही, एक हुंदकाही आला नाही. शेजारची लोके म्हणू लागली, पहा या शिकलेल्या पुरी, डोळ्या देखत आई मेली, पण मेलीला एक हुंदका सुद्धा आला नाही. यांच्यापेक्षा आपल्या न शिकलेल्याच पुरी बऱ्या. कुणाच्याही बोलण्याचा माझ्या सुन्न झालेल्या मनावर कसलाच परिणाम होत नव्हता. कुणीच माझ्या खिसगणतीत येत नव्हते. माझ्या दुःखाच्या हिमालयाखाली मी चिरडून गेले होते. माझ्या मनात एकच कल्पना येत होती, मी निराधार झाले, मी निराधार झाले.